स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा, राज ठाकरेंची मागणी. तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचं उद्धव ठाकरेंचंही आवाहन. नक्षल चळवळीला मोठा धक्का, 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीची 60 नक्षलवाद्यांसह शरणागती. गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवलं. माओवाद संपुष्टात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांचीही पुष्टी. तर एवढ्यात माओवाद संपेल असं वाटत नाही, सुशीलकुमार शिंदेंचं प्रत्युत्तर. बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणी अखेर कारवाई. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उचलबांगली. उपअधीक्षक म्हणून नागपूरला रवानगी. आजारी असल्यानं बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं. अजित पवारांचा दावा. तर प्रफुल्ल पटेलांच्या नाराजीमुळे पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागल्याची चर्चा. रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडेल. भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार. धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला. धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम. वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिल कुमार पवारांची अटक. मुंबई हायकोर्टाकडून बेकायदेशीर. ईडीला मोठा धक्का. आदेशांना स्थगिती देण्याची ईडीची विनंतीही हायकोर्टानं फेटाळली. दिल्लीत फक्त ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी. दिवाळी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फोडता येणार. सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 दरम्यानच फटाके फोडायला मंजुरी. बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएत बेबनाव. चिराग पासवानांच्या 13 जागी भाजप आणि जेडीयूकडून उमेदवारांची घोषणा. तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचा जेडीयूचा आग्रह. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ रवाना. 19 ऑक्टोबरपासून 3 वन डे सामन्यांची मालिका. रोहित आणि विराटच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष. महाभारतातील कर्णाची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. 68व्या वर्षी कॅन्सरशी झुंज अपयशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.